पूजा खेडकर प्रकरणात आता पंतप्रधान कार्यालयानं अहवाल मागवल्याची माहिती समोर आली। दुसरीकडे खेडकर कुटुंबियांनी पंकजा मुंडेंच्या संस्थेला चेक दिल्याच्या बातम्या खोडसाळ असून पंकजा मुंडेंनी इशारा दिलाय। पाहूया। वादग्रस्त जिल्हाधिकारी पूजा खेडकर प्रकरणात आता थेट पंतप्रधान कार्यालयानं दखल घेत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागवला आहे। यामध्ये पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा देताना दाखवलेलं ओबीसी आणि दिव्यांग सर्टिफिकेटची चौकशी होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे खेडकर कुटुंबियांशी पंकजा मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याची चर्चा होते। मुंडे प्रतिष्ठानला खेडकर कुटुंबानं 12 लाखांची देणगी दिल्याच्या बातम्या समोर आल्या। मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे। हे सगळं कोण करतंय? तुम्ही म्हणालात की ही पहिलीच वेळ नाही। मिळालेली विधान परिषद करत असेल, ह्याच्याशिवाय मला तर असं कधी दिसलं नाही 5 वर्षात अशी कुठली बातमी माझ्या विरोधात आली। मी काय मंत्री आहे 5 वर्ष? माझ्याकडे तेवढी शक्ती आहे का? माझे जीएसटी सील करते कारखाने, माझे कारखान्यांच्यावर जप्ती येते, मी अडचणीत रोज आहे। मी काय करू शकते या गोष्टी? कोणते अधिकार करू शकते? कोणती एवढं तरी मला छटाकभर अधिकार होते आणि मी करू तरी का? मी का करू? या माझ्याशी जोडण्याचा हा मला वाटतं कारस्थान आहे। एखाद्या व्यक्तीच्या नावानं त्यांनी ज्यांनी बातमी दिली त्यांनी ते सिद्ध करून दाखवा की हे मी त्यांच्याकडनं पैसे घेतलेत म्हणून। उद्या तुम्ही इथे चेक लिहिता लेखाला आणि त्याचा फोटो काढून व्हायरल करताल आणि तुम्ही सांगताल की हा चेक मी प्रधानमंत्र्यांना दिलाय, ह्याला अर्थ आहे का काही? दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडेंना तिकीट मिळावं यासाठी दिलीप खेडकरांनी देवीला 1.5 किलो चांदीचा मुकुट अर्पण करण्याचा नवस बोलला होता। लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर खेडकरांनी तो नवस फेडला सुद्धा होता। एक देवीला साकडं घालण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला। 13 फेब्रुवारीला आम्ही मातेला जर आमच्या पंकजाताईला उमेदवारी लोकसभेची किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळाली तर आम्ही चांदीचा मुकुट देवीला अर्पण करू। तर माझ्यासाठी तेवढंच ते मोलाचं आहे। पण खेडकर परिवाराने एक चांदीचा मुकुट देवीला अर्पण केलाय। मी म्हटलं अजून तो फक्त उमेदवारी जाहीर झाली आहे, निकाल लागल्यावर काय अर्पण करायचं ते ठरवा आता। आणि ते लोकांनी एक मुकुटाचं पूजन केलं होतं। मी तेव्हा मला म्हणले तुमच्या हाती करायचे। सकाळी सकाळी मी त्या मंदिरात गेले, असं अनेक वेळा ठिकाणी होतं। मी म्हणले ठीक आहे करते। नंतर मी बातमी पाहिली, एकाने मला विचारलं की ते तुमच्यासाठी नवस बोलले। आता कोणी काही म्हणेल त्याला काही अर्थ नाही ना, आणि जरी ते बोलले असतील तर तो काही कायद्याने गुन्हा नाही ना। ते तिथे होते, मग काय तिथे मी एकटीच होते का? ते महसूल मंत्र्याच्या मुलाच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली आहे। त्या सगळ्या गोष्टीत मला ओढण्याचं काहीच कारण नाही। मी तर प्रचाराला गेले ना सुजय विखेंच्या। तुर्तास परीक्षेवेळी दाखवलेली अनेक कागदपत्र खोटी असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे। नेमका वाद कुठून सुरू झाला ते देखील सविस्तर समजून घेऊया। यूपीएससी अर्थात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही भारतामधली दुसरी सगळ्यात मोठी आणि पारदर्शक परीक्षा मानली जाते। ही परीक्षा पास करून कलेक्टर सहित अनेक बड्या सरकारी पदांवर रुजू होता येतं। 2022 मध्ये पूजा खेडकर यूपीएससी पास होऊन सहाय्यक कलेक्टर म्हणून रुजू झाल्या। मात्र त्यांचं ओबीसी आणि दिव्यांगांच्या सर्टिफिकेटवरून थेट यूपीएससीच्या कारभारावरच प्रश्न उभे राहिले। आधी ओबीसी सर्टिफिकेटवरून होणारे वाद समजून घेऊयात। 2022 ला पूजा खेडकर ओबीसी क्रीमी लेअर कोट्यामधून नियुक्त झाल्या। यामध्ये त्यांच्या कुटुंबियांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या आत असणं गरजेचं होतं। मात्र वंचितकडून लोकसभा लढलेल्या पूजा खेडकरांच्या वडिलांनी प्रतिज्ञापत्रामध्ये 2021-22 ला वार्षिक उत्पन्न 13.5 लाख आणि 22-23चं उत्पन्न 43.5 लाख इतकं दाखवलंय। मग पूजा खेडकर ओबीसी कोट्यामधून कलेक्टर कशा झाल्या यावरून प्रश्न उभे राहिले। आरोपानुसार याआधी दिलेल्या परीक्षांवेळी पूजा खेडकर यांचं नाव पूजा दिलीप खेडकर असं होतं आणि नंतरच्या परीक्षेत पूजा मनोरमा दिलीप खेडकर म्हणून आईचं नाव सुद्धा त्यांनी लावलं। मॉक इंटरव्ह्यू मध्ये वडिलांचं उत्पन्न का दाखवलं नाही असा प्रश्न केल्यावर पूजा खेडकरांनी आपले आई वडील विभक्त राहत असल्याचं उत्तर दिलं। मात्र प्रत्यक्षात त्यांच्याच वडिलांनी निवडणूक पत्रामध्ये पत्नीचं उत्पन्न एकत्रितपणे दाखवलं होतं। Father worked some bank or where? Your father? So no, sir. He's a civil servant. Civil servant. Yes. But no salary, zero income. Oh, father. Actually, my parents are separated, and I'm not much in contact with my father. आता मुद्दा उरतो तो दिव्यांग सर्टिफिकेटचा। 2022 ला यूपीएससी परीक्षा देताना
पूजा खेडकरांनी स्वतःला ओबीसी बरोबरच दिव्यांग म्हणजे कमी दृष्टी, कमी दिसणं आणि मानसिक आजारपण म्हणजे फोबिया अर्थात अंधाराची भीती वाटणं यासारख्या गटातून रिझर्वेशन घेतलं। यूपीएससीच्या नियमानुसार परीक्षेनंतर अशा सर्व विद्यार्थ्यांची शासकीय रुग्णालयामधून मेडिकल चौकशी होती। मात्र पूजा खेडकर अनेकदा मेडिकल टेस्टसाठी गैरहजर राहिल्या। माहितीनुसार 22 एप्रिल 2022ला यूपीएससीनं त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये मेडिकलसाठी बोलावलं। पूजा कोरोनाचं कारण देत गैरहजर राहिल्या। 26 मे 2022ला पुन्हा बोलावणं आलं। येण्यास असमर्थ आहे असं उत्तर मिळालं। 27 मे 2022ला पूजा खेडकरांनी पुन्हा दुसरी तारीख मागितली। 1 जुलै 2022ला सुद्धा पूजा खेडकर चौकशीसाठी आल्या नाहीत। 26 ऑगस्ट 2022ला काही प्राथमिक मेडिकल चौकशी केली गेली। मात्र पुन्हा 2 सप्टेंबर 2022ला पूजा इतर चाचण्यांसाठी गैरहजर राहिल्या। नियमानुसार यूपीएससीला सरकारी रुग्णालयामधून पूजा खेडकरांची एमआरआय टेस्ट करायची होती। मात्र पूजा खेडकरांनी एका खासगी रुग्णालयामधून एमआरआय रिपोर्ट यूपीएससीला सादर केला। या विरोधामध्ये यूपीएससीनं कॅटकडे तक्रार केली। कॅटनं ते एमआरआय रद्द ठरवलं। मात्र अचानक अशा काही घडामोडी घडल्या की यूपीएससीनं पुन्हा तेच एमआरआय सर्टिफिकेट ग्राह्य धरून पूजा खेडकरांची नियुक्ती दिल्याचा आरोप आहे। त्यांनी लोकोमोटर असं काहीतरी डिसीज दाखवलेलं आहे, त्याचं सर्टिफिकेट त्यांनी मागितलं होतं, परंतु ते मला वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याहून हॉस्पिटलने रिजेक्ट केलेलं आहे। त्याच्यात असं म्हटलेलं आहे की आम्ही तुमची तपासणी केली आणि हे सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, तसं पत्र त्यांनी पूजा खेडकर मॅडमना पाठवलेलं आहे। त्या आधीचं सर्टिफिकेट त्यांनी नगरमधून मिळवलं होतं असं दिसतंय। हा सगळा ज्यांना ॲक्च्युली नॉन क्रिमिलेअरचा फायदा मिळाला पाहिजे, ज्यांना दिव्यांगचा फायदा मिळाला पाहिजे, त्या सगळ्या होतकरू मुलांवर हा अन्याय आहे। सरकारच्या चौकशी अंती नेमकं काय समोर येतं ते पाहणं आता महत्त्वाचं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।